नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज कुठलाही रेसिपी व्हिडिओ शेअर न करता मी हा छानसा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे। काही दिवसांपूर्वी मी नाशिकला जाऊन आले आणि तिथलेच हे व्हिडिओ मी काढलेले। तर म्हटलं चला तुम्हा सर्वांसोबत हे छानसे व्हिडिओ शेअर करूया। तर मी आलेले रामकुंडाजवळ आणि मी कपालेश्वराचं दर्शनही घेतलं। तर सुरुवात केली मस्तपैकी रामकुंडामध्ये हातपाय धुतले आणि त्यानंतर हे असं दीपदान करून घेतलं। रामकुंड आणि कपालेश्वर मंदिर हे पंचवटी परिसरामध्ये येतं। रामकुंड हे गोदावरी नदीच्या किनारी स्थित असलेलं एक पवित्र कुंड आहे। असे मानले जाते की भगवान श्रीराम सीतेसह वनवास काळात इथे काही वेळ थांबले होते। श्रीरामांनी आपल्या वडिलांचे पिंडदान याच ठिकाणी केले होते, म्हणून या कुंडाला विशेष धार्मिक महत्त्व आहे। आणि विशेषतः प्रत्येक 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याचा हा केंद्रबिंदू आहे। लाखो भाविक येथे स्नान करून पुण्य मिळवतात आणि भरपूर अशी गर्दी या ठिकाणी असते। त्यानंतर मी आले कपालेश्वर मंदिरामध्ये। इथे मस्त बाहेरून फुलं वगैरे घेतली आणि कपालेश्वर मंदिर म्हणजे हे भगवान शंकरांचे एक प्राचीन मंदिर आहे, जे रामकुंडाजवळ वसलेले आहे। आणि इथे एक अनोखी गोष्ट म्हणजे अशी आहे ना की या मंदिरामध्ये नंदीची मूर्ती शंकराच्या समोर नाही, जी बहुतेक शिव मंदिरात असते। आणि यामागे एक पौराणिक कथा देखील आहे। श्रीरामांनी नंदीला गुरु मानले होते, म्हणून या मंदिरात नंदी समोर नसतो। आता इथे मंदिरामध्ये ना फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे मला व्हिडिओ काढता आला। तर सर्वांनी महादेवाचे दर्शन घ्या। अगदी छान अशी शंकराची पिंड इथून दिसते बघा। या मंदिराची स्थापत्यकला आहे ना अगदी साधी आहे, पण भारावून टाकणारी आहे। सगळीकडे दगडी बांधकाम आणि किती सुंदर असा हा आजूबाजूचा परिसर देखील आहे। मला तर खूप छान वाटतं इकडे यायला। आणि इथे मी जेव्हाही नाशिकला जाते ना, तेव्हा मी कपालेश्वरला हमखास जाते, दर्शन घेते आणि खूप छान मनाला प्रसन्न वाटते इथे आल्यानंतर। या दोन्ही ठिकाणी ना म्हणजे रामकुंडाजवळ किंवा कपालेश्वर मंदिरात भाविकांची अखंड गर्दी असते। आणि विशेषतः श्रावण महिन्यात किंवा महाशिवरात्री, रामनवमी यांसारख्या सणांमध्ये इथे खूप गर्दी असते। आणि हे ठिकाण म्हणजे नाशिक शहराचे ना आध्यात्मिक ओळखीचे केंद्र मानले जाते, असे हे ठिकाण आहे। तर तुम्ही देखील कधी नाशिकला गेलात ना, तर कपालेश्वराचं दर्शन नक्कीच घ्या, आवर्जून घ्या। तुम्हाला देखील बघा किती छान पॉझिटिव्ह प्रसन्न तिथे गेल्यानंतर वाटेल। तर इथे मस्त आमचं दर्शन झालं आणि आम्ही मग निघालो पुन्हा परतीच्या रस्त्याला। तर असा होता आजचा छोटासा व्लॉग। कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।